पालक म्हटलं की पालक पकोडा, पालक पनीर आणि पालक पराठा नेहमीच बनवला जातो, परंतु ही खास पालक लसूण ही रेसिपी तुमच्यासाठी, जी बनवायला मस्त साधी आणि सोपी आहे. या ठिकाणी मी पालक स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेले आहे. कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी वाटाणे, लसूण आणि मिरची घेतलेली आहे. आता कढईत पहिल्यांदा आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यात जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडून दिली पाहिजे. त्यानंतर यामध्ये कांदा आणि टोमॅटो हा बारीक कापलेला आहे तो आपल्याला यामध्ये टाकून मस्त तेल सुटोस्तर परतवून घ्यायचा आहे. कांदा बिलकुल कच्चा राहायला नाही पाहिजे, कारण कांद्याचा वास येईल. नंतर त्यामध्ये मिरची आणि जो लसूण आहे घेतलेला, त्यातला फक्त अर्धाच लसूण आपल्याला टाकून घ्यायचा आहे. लसूण टाकून झाल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी वाटाण्याचा वापर केलेला आहे. आता वाटाणे जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी चालतील. तुम्हाला आवडत असतील तर मग नक्कीच टाका. आता आपलं रोजच्याच मसाल्यातले लाल तिखट आणि हळद आणि पाव चमचा हिंग मी आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे सर्व टाकल्यानंतर मी जे बेसन घेतलं होतं 1 वाटी, ते आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे बेसन आपल्याला थोडंसं यामध्ये भाजूनच घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे. गॅस फास्ट पण नको आणि मिडियम पण नको. मंद आचेवर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला आहे ना, आपण जे बारीक कापलेलं जे पालक आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि 1 ग्लास असं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पाणी आहे ना थोडं जास्तच गरम करायचं आहे, किंवा काय होतं का मग भाजी पातळ करायची असेल तर मग थोडंसं एक्स्ट्रा पाणी लागू शकतं. त्यामुळे ना पाणी थोडं जास्तच गरम करून ठेवा. आणि आता मी या ठिकाणी मला 1 ग्लासच लागला म्हणून मी 1 ग्लास पाणी टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि वाफेवर ही भाजी आपली मस्त आता शिजून झालेली आहे. 1-2 सेकंद मी झाकून ठेवलं होतं आणि आज भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता पालक लसुणी. आता ही फक्त एक स्टेप झालेली आहे. पुढची स्टेप म्हणजे आपल्या आता ह्याला लसुणी पालक म्हटल्यानंतर आपल्याला लसूणचा तडका हा आलाच. तर लसूणचा तडका आता या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. लसूण आणि जिरं हे तेलामध्ये टाकून घेऊन व्यवस्थित गरम झालं की आता आपल्याला आपली जी भाजी झालेली आहे त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी पण मस्त आहे आणि ही भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.